हॅलो फ्रेंड्स, मी भावना. माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. कसे आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल. स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होत आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ. 23 मार्च रोजी सोमवारी लक्ष्मी पंचमी आहे. लक्ष्मी पंचमी ही खूप महत्त्वाची आहे. चैत्र नवरात्रीत शुक्ल पक्षातल्या पंचमीला म्हणजे 5व्या दिवशी जी पंचमी येते तिला लक्ष्मी पंचमी असे म्हटले गेले आहे. लक्ष्मी पंचमी ही महालक्ष्मी आईला समर्पित आहे. या दिवशी आपल्याला महालक्ष्मी आईची सेवा करायची असते. या दिवशी आपल्याला महालक्ष्मी आईची कोणती सेवा करायची आहे? हा दिवस महालक्ष्मी आईला समर्पित आहे. या दिवशी जी महिला तिच्या घरात महालक्ष्मी आईची ही सेवा करेल तिच्या घरात धनधान्याची कशाची कमतरता भासणार नाही. गरिबी तिच्या घरात कधीच येणार नाही. दरिद्री तिच्या घरातून कायमची निघून जाईल. तर वर्षातनं हा दिवस येतो. हा दिवस आपल्या महालक्ष्मी आईला समर्पित आहे. तर या दिवशी आपल्याला महालक्ष्मी आईची कोणती सेवा करायची आहे? या दिवशी आपल्याला कोणत्या गोष्टी आवर्जून करायच्या आहेत? कोणत्या चुका आपल्याला या दिवशी टाळायच्या आहेत? तर या दिवशी आपल्याला महालक्ष्मी आईची कोणती सेवा करायची आहे, कोणत्या चुका टाळायच्या आहेत, याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. हा व्हिडिओ खास महिलांसाठी, कुठेही स्किप करू नका. प्रत्येक महिलांनी नक्की बघा. जर तुम्ही ही सेवा केली या दिवशी आणि या चुका जर तुम्ही टाळल्या तर नक्कीच लक्ष्मी माता तुमच्यावर प्रसन्न होईल आणि तुमच्या घरात कधीही दरिद्री येणार नाही किंवा दरिद्री असेल ती निघून जाईल. पैशांची तुम्हाला कधी कमतरता भासणार नाही. लक्ष्मी कायम तुमच्यावर प्रसन्न राहील. तर वर्षातनं एकदाच केली जाणारी ही सेवा आहे. तर हा व्हिडिओ नक्की बघा. तर लक्ष्मी पंचमीला श्री पंचमी सुद्धा म्हटलं गेलं आहे. श्री म्हणजे लक्ष्मी, म्हणून या दिवसाला अनन्यसाधारण असं महत्त्व दिले गेलं आहे. तर या दिवशी आपल्याला काय करायचं आहे? सकाळी उठल्यावर प्रत्येक महिलांनी आंघोळ केली की आंघोळ केल्यानंतर तुम्हाला उंबरठ्याचं पूजन करायचं आहे. म्हणजे उंबरठ्यावर आधी काय करायचं? हळदीचं पाणी तयार करायचं. पाणी घ्यायचं, त्यात हळद टाकायची आणि हळदीचं पाणी शिंपडायचं आणि बाहेर पण शिंपडायचं आणि बाहेर पुसून घ्यायचं स्वच्छ आणि उंबरठासुद्धा स्वच्छ करायचा आहे तुम्हाला या पाण्याने. आणि त्यानंतर तुम्हाला शक्य असेल आणि त्यानंतर उंबरठ्यावर हळदीचं लेपन करायचं आहे. हळद घ्यायची, त्यात थोडं गोमूत्र टाकायचं. तुमच्याकडे गुलाबजल असेल ते टाका किंवा तुम्ही गुलाबाचं अत्तर टाकू शकता. 1-2 थेंब टाका आणि त्याने हळदीचं लेपन करा. तुम्ही बघा, अत्तर टाकून हळदीचं लेपन करा गुलाबाचं. जेव्हा तुम्ही हळदीचं लेपन करणार घरात येणार आणि तुम्ही दरवाजा लावून जरी घेतला तरी सुद्धा तुम्हाला इतका सुंदर सुगंध, म्हणजे पूर्ण घरात आपला सुगंध दरवळतो. आणि हे झाल्यानंतर तुमचं उंबरठ्याचं लेपन झालं, त्याची पूजा करायची आहे विधिवत. हळद कुंकू अक्षता अर्पण करून फुलं अर्पण करायची आणि त्यानंतर बाहेर रांगोळी काढायची. रांगोळीत थोडंसं तुम्हाला रांगोळीची सुद्धा तुम्हाला पूजा करायची आहे. आणि त्यानंतर तुम्हाला दरवाजा पुसायचा आहे, जो आपला मेन डोर असतो तो स्वच्छ करायचा आणि त्यावर तुम्हाला हळदीने स्वस्तिक काढायचं आहे. अगदी म्हणजे दरवाजा चकाचक करायचा आणि त्यानंतर घरात यायचं. त्यानंतर तुम्हाला ही सेवा करायची. आता सेवा तुम्ही सकाळी करू शकता किंवा सायंकाळी करू शकता. लक्ष्मी मातेची सेवा आपण सायंकाळी सुद्धा करू शकतो. जर तुम्हाला वेळ नसेल सायंकाळी तर सकाळी करा, वेळ असेल तर नक्कीच तुम्ही सायंकाळी करा. आता या दिवशी तुम्हाला लक्ष्मी मातेचा अभिषेक करायचा आहे. तुमच्याकडे लक्ष्मीची मूर्ती असेल किंवा श्रीयंत्र असेल त्यावर तुम्ही अभिषेक करा. अभिषेक करत असताना श्री सूक्तमचं पठण तुम्ही करू शकता किंवा मोबाईलवर लावून द्या किंवा ओम श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. 108 वेळा तो मंत्र म्हणा आणि तुम्ही अभिषेक करू शकता. अभिषेक झाल्यानंतर तुमची मूर्ती असेल किंवा श्रीयंत्र असेल जागेवर तुम्हाला ठेवायचं आहे आणि त्यानंतर त्यावर तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे. कुंकुमार्चन कसं करायचं याबद्दलचा आपला व्हिडिओ आहे आपल्या चॅनलवर, तुम्ही जाऊन खाली बघू शकता. या दिवशी लक्ष्मीपूजन करण्याला सुद्धा महत्त्व दिले गेलं आहे. जर तुम्हाला शक्य असेल तर लक्ष्मीपूजन करा किंवा तुमचं एखादं शॉप असेल, बघा बऱ्याच जणांचे शॉप असतं, शॉपमध्ये जर लक्ष्मीपूजन झालं, तुम्ही जर देवीची पूजा केली तर नक्कीच तुमची म्हणजे व्यवसायात प्रगती होईल. तुमचं शॉप चांगलं चालायला लागून जाईल. तुमच्याकडे जास्तीत जास्त कस्टमर येतील. आणि या दिवशी तुम्ही नाही शक्य असेल तुम्हाला पूजेची मांडणी तर तुम्ही एक तुमचं जर शॉप असेल किंवा तुमचा घरगुती व्यवसाय असेल तर तुम्ही त्यासाठी बघा वही आणत असणार तर नवीन वही आणा आणि त्या वहीवर कुंकवाने स्वस्तिक काढा आणि त्यानंतर तिची विधिवत पूजा करा आणि ती वही तुम्ही वापरू शकता. असं सुद्धा तुम्ही करू शकता. या दिवशी तुम्हाला शक्य असेल तर उपवास करा. म्हणजे एक वेळ तुम्हाला साबुदाणा करायचा आहे आणि एक वेळ जेवण करायचं, असा तुम्ही उपवास करू शकता. उपवास नाही केला तरी सुद्धा सेवा करा. सेवेला महत्त्व आहे. आता या दिवशी सेवा कोणती करायची? सकाळी करा किंवा सायंकाळी करा. तर हे बघा, हे आहे कनकधारा स्तोत्र. तर कनकधारा स्तोत्राचं तुम्हाला एक वेळा पठण करायचं आहे. कनकधारा स्तोत्र पठण करायला मोजून फक्त 2 ते 3 मिनिटं लागतात, जास्त वेळ लागत नाही. कनकधारा स्तोत्र आता तुम्हाला जे जे मी सांगते त्याचं तुम्हाला जे जे शक्य असेल
ते तुम्ही पठण करू शकता. सगळंच करायचं असं काही नाही. म्हणजे कोणाला कनकधारा स्तोत्र सोपं जाईल किंवा कोणाला दुसरी काहीतरी सेवा सोपी जाईल. तर यानंतर श्री सूक्तम, जर तुम्हाला श्री सूक्तम येत असेल तर तुम्ही त्याचं पठण करू शकता. आपल्या नित्यसेवा या ग्रंथात ते आहे, प्राकृतमध्ये पण आहे आणि संस्कृतमध्ये सुद्धा आहे. त्याचं सुद्धा तुम्ही 1 वेळा किंवा 16 वेळा पठण करू शकता. यानंतर महालक्ष्मी अष्टकम खूप प्रभावशाली आहे. हे सुद्धा तुम्ही 1 वेळा किंवा 16 वेळा याचं पठण करू शकतात किंवा 11 वेळा करा. जी सेवा तुम्हाला शक्य होईल ती करा. आणि त्यानंतर ओम श्री महालक्ष्मी नमा या मंत्राचा तुमच्याकडे स्फटिकाची माळ असेल किंवा तुमच्याकडे कमळगट्ट्याची माळ असेल, त्यावर तुम्हाला 108 वेळा या मंत्राचा जप करायचा आहे. किंवा तुम्हाला तो मंत्र जमत नसेल तर श्रीम जो महालक्ष्मीचा बीज मंत्र आहे या मंत्राची 1 माळ जप करा. अशी तुम्हाला जी साधी सोपी सेवा वाटेल ती सेवा नक्की करा किंवा सगळ्या सेवा शक्य असेल त्या करा. तुम्हाला शक्य असेल तर सायंकाळी महालक्ष्मी आईसाठी तांदळाची खीर नक्की करा. नसेल काही शक्य तर कमीत कमी तिला तुम्ही पेढे अर्पण करा. पेढ्यांचा तरी नैवेद्य दाखवा, काहीतरी म्हणजे नैवेद्य करा तिच्यासाठी. आणि सेवा करा, सेवेला महत्त्व द्या. फक्त व्हिडिओ बघू नका, व्हिडिओ बघून सेवा करा आणि बघा, तुम्ही स्वतः अनुभव घ्या. मी तुम्हाला व्हिडिओ देते म्हणजे कशासाठी देते की म्हणजे तुम्ही ती सेवा करावी यासाठी आणि तुमच्या घरात सुख समृद्धी यावी यासाठी मी तुम्हाला व्हिडिओ देत असते. आता या दिवशी दान धर्म करण्याला सुद्धा महत्त्व दिलं गेलं आहे. या दिवशी पिवळे वस्त्र दान करण्याला अतिशय महत्त्व दिले गेलं आहे. पिवळ्या रंगाचं वस्त्र दान करा आणि त्यासोबत पिवळ्या रंगाची डाळ दान करा किंवा पिवळ्या रंगाचं कुठलंही धान्य तुम्ही दान करू शकता. आणि महालक्ष्मी मातेला गुलाबाचं फूल अर्पण करा किंवा तुमच्याकडे कमळाचं फूल असेल तर ते तुम्ही अर्पण करा. या दिवशी जर तुम्हाला नवीन कामाची एखादी सुरुवात करायची असेल, म्हणजे तुम्हाला एखादा व्यवसाय सुरू करायचा आहे किंवा शॉपचं तुम्हाला उद्घाटन करायचं आहे किंवा तुम्हाला शॉपचं ओपनिंग करायचं आहे, असं तुम्हाला काहीतरी म्हणजे नवीन करायचं असेल तर तुम्ही या दिवशी नक्कीच करू शकता. या दिवशी जर तुम्ही ती सुरुवात केली तर नक्कीच तुमचा जो काही बिझनेस आहे किंवा जी सुरुवात तुम्ही करणार त्यात तुम्हाला यश मिळणार आहे. आता या दिवशी कोणत्या चुका टाळायच्या आहे? या दिवशी क्लेश कलह घरात करायचे नाही, शांततेचं वातावरण ठेवायचं, महिलांचा पुरुषांनी अपमान करायचा नाही. जी कोणी घरात मुलगी असेल, महिला असेल तिचा अपमान करू नका. आणि या दिवशी घरात नॉनव्हेज करू नका, शिजवू नका. जर माणसं ऐकत नसेल त्यांना बाहेर खायचं खाऊ द्या, पण तुम्ही घरात बनवू नका, अजिबात बनवू नका. या गोष्टी आपल्याला टाळायच्या आहे. तसं बघितलं तर सोमवारी आपण नॉनव्हेज करतच नाही, परंतु बरेच जण असे आहेत मी बघितलेले आहेत की सोमवारी सुद्धा नॉनव्हेज करतात किंवा रविवारचं असतं बघा, रविवारी शिजवलेलं असतं ते फ्रीजमध्ये ठेवतात आणि सोमवारी सर्रास खातात. असं बरेच जण करतात, तर सोमवारी करू नका. सोमवार महादेवांना सुद्धा समर्पित आहे आणि आपल्या महालक्ष्मी आईचं त्या दिवशी लक्ष्मी पंचमी आहे म्हणून या दिवसाला खूप 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 जास्त महत्त्व आहे. तर महिलांनो, जास्तीत जास्त मी तुम्हाला रिक्वेस्ट करते की तुम्ही महालक्ष्मी आईची जेवढी होईल तेवढी सेवा करा. सेवा करा, सेवेला महत्त्व द्या, मग तुम्हाला कुठल्याही अडचण येणार नाही. मला इतक्या कमेंट्स येत असतात की ताई हा प्रॉब्लेम आहे, तो प्रॉब्लेम, म्हणून मी तुम्हाला सांगते तुम्ही सेवा करा, सेवेला महत्त्व द्या, म्हणजे तुम्हाला कुठल्याही अडचणी येणार नाही. आणि या दिवशी जर महिलांचे पिरियड्स आले तर काय करायचं? घरात कोणी दुसरं असेल म्हणजे पुरुषांनी सेवा केली तरी सुद्धा चालेल किंवा कोणाला तरी तुमचे मुलं मोठे असेल त्यांना सांगा. तर अतिशय छोटीशी माहिती ती जी मला तुम्हाला द्यायची होती. जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब आणि आपल्या भावनाज लायब्ररी या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.